थंडीमुळे बॉडी बिल्डर गेलो होतो काकडून आणि त्यातल्या त्यात आमचं बी हातपाय गेलो होतं आकडून. तर नमस्कार मित्रांनो, मी मारी डाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, घडलं असं होतं की आपल्या संदेश भाऊचा बॉडी बिल्डरचा शो होता आज. मग काय म्हणून आम्ही आलो होतो एवढ्या थंडीमध्ये गारठ्यात. आप्पा शेटणी बी इथं आल्या त्यांच्या दुर्बिणीने लांब लचक नजर मारली, पण संदेश भाऊ काही दिसला नाही. तितक्यात आपल्याला छोटा चेतन दिसला. छोट्या चेतन तर मोठा असा शो दाखवत होता जसं काय आताच 2-3 शो करून आलेला दिसत होता. पण भावाका बघून लय मोठा गर्व वाटला. आखी पब्लिकच त्याच्याकडे बघत बसली होती. एवढीशा वयामध्ये स्टेज डेअरिंग करतोय मी. भाऊ काय हलका माणूस नाही. समोरचं बॉडी बिल्डर बघून अक्षय भाऊला त्यांचं बालपण आठवलं. बालपणामध्ये अक्षय भाऊनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणू नका, कुस्त्या म्हणू नका, सगळं जितलेलं, चिप्पट पाडलेल्या. काय करणार आता मंडळी, अक्षय भाऊंचं वय बी झालंय आणि जरा तब्येत बी थोडी कमीच झालेली आहे त्यांची. त्यामुळे त्यांना स्टेजवर काय जायला परमिशन नाही. तितक्यात जरा पब्लिक भाव चाळल्यागत करायला लागली. म्हणलं ना की आलंय तरी कोण स्टेजवर बघावं. स्टेजवर कॅमेरा फिरवल्या अक्षरशः माझ्या अंगावर शारे उभे राहिले. भाऊ का बघून मला लय मोठा गर्व वाटला. आपल्याला सगळ्या काही गोष्टी असून सुद्धा आपल्याला कष्ट करायला नकोय. भाऊला 2 पाय नसून 1 हात नसून भाऊ एवढं कष्ट करतोय, स्टेज डेअरिंग करतोय. भाऊ पण खूप असं शिकण्यासारखं आहे. आता म्हणलं नक्की ज्याच्यासाठी आलेलो आहे तोच काय गावाना इकडे तिकडे नजर मारली तर तेवढ्यात तो दिसला मला. बिल्डर मोठा आपला व्यायामच करीत होता, जोरात चालू होता बरं का बिल्डरचा बी व्यायाम. एवढी थंडी वाजत होती पण बिल्डरच्या अंगावर कापडा नव्हते. बिल्डरचा व्यायाम काय करून झाला तर बिल्डरला लगेच रंगरंगोटीला घेतला. मग काय झाले बिल्डरची रंगरंगोटी आणि केला बिल्डरने आपल्या बॉडी शो बिल्डरचा बघितला आणि निघाला मग आम्ही आमच्या घरच्या दिशेने. मंडळी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.